प्रेज द लॉर्ड. सलमानाने रचलेले गीतरत्न तो मला मुख चुंबन देवो. सलमानाने रचलेले गीतरत्न तो मला मुख चुंबन देवो. तुझे प्रेम द्राक्ष रसावन मधुर आहे. तुझे नाव तुझ्या नावाचा तुझ्या नावाचा सिंचन केलेले. तुझ्या नावाचा घमघमाट सुटतो. तुझे नाव सिंचन केलं सुगंधी द्रव्याचं आहे. म्हणूनच कुमार तुझ्या मागे येतात. तू माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्या मागे धावत येऊ. राजाने मला अंतपुरी केले आहे. आम्ही तुझ्या ठाई आनंदोत्सव करू. तुझे प्रेम द्राक्ष रसावून अधिक वर्णू. त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रेम करतात. रचले निवासी कन्यांनो, मी काळे सावळे पण स्वरूप आहे. केदाराच्या तंबूसारखे, सलमानाच्या पडद्यासारखे मी काळे आहे असे म्हणत नका, कारण मी होणाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले आहेत. त्यांनी मला द्राक्षाच्या मळ्याची राखण करण्यासाठी ठेवली, पण मी माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही. हे माझ्या प्रिय वल्लभा, तू आपले कळप कोठे चारतो, दुपारी तो कोठे बसवतो. तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ मी का भ्रमत राहावे. हे माझे सुंदर स्त्री, तुला हे ठाऊक नसेल तर तुझ्या शेरड्या मेंढराच्या पावला मागे पाऊल टाकत जा. तू त्या मेंढराच्या रावटण्यांचे कापले घरडे चारत राहा. माझ्यासाठी मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखा लेखतो. मी तुला फारच्या घोडीच्या रथासारखा लेखतो. गोफांनी तुझे गाल रत्नहाराने तुझा कंठ सुरख दिसतो. आम्ही तुझ्या ठे चांदीची रुपये असलेली ही सोन्याची गोफ करू. राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटमासांचा सुगंध सुटला. माझ्या जटमासांचा सुगंध सुटला. माझा वल्लभ माझ्यासाठी माझ्या कुचिद्व्यामध्ये ठेवलेल्या गंधसरूच्या पुडीसारखा आहे. माझा वल्लभ एनगेदी येथील द्राक्षाच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छासारखा आहे. माझा वल्लभ मनाला आगेसारखे तू सुंदर आहेस. तूच स्वरूप आहेस माझ्या वल्लभा. तूच स्वरूप आहेस, तूच मनोहर आहेस. हे आमचा मचंक पर्णशय आहे. आमच्या दाराच्या सोळ्या गंध सुरूच्या आहेत. आमची तक्तेपोती सुरूची आहे. प्रेज द लॉर्ड. वेरी गुड. जब वचन बोलते हैं थोड़ा आप ज़्यादा प्रोत्साहन कीजिए.